लोकप्रतिनिधींची सत्ता त्या ठिकाणी नसल्यामुळं, अधिकाऱ्यांची सत्ता त्या ठिकाणी आल्यामुळं, अधिकार एकवटले गेल्यामुळं हा प्रकार घडत आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी असले पाहिजेत याची जाणीव ठेवून आपण मतदान करावं एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला काळगे साहेबाला पंजाच्या समोरचं बटन दाबून आपण भरघोस मताने विजयी करावं एवढीच विनंती करून थांबतो. भैया 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 मोबाईल देशाच्या संसद भवनामध्ये जसा एक मोठा आवाज, त्याचा व्हॉइस संसदेमध्ये बोलला जाणार आहे, तिथून आपण ऐकणार आहोत. तुमचे आणि माझे लाडके नेते माननीय शिवाजीराव काळगे साहेब या ठिकाणी नक्कीच आम्हा सगळ्यांचं महाविकास आघाडीच्या पूर्ण टीमचं उत्साह वाढवणार आहे. आणि भेटत असताना सर्वसामान्य जनतेकडून जो आक्रोश धन्यवाद सर. महाविकास आघाडी त्याच्यासोबतच आलेले सर्व वरिष्ठ लोक, आदरणीय व्यासपीठ, गावातील समस्त नागरिक, निवडणूक चालू झालेली आहे. त्यासाठी आपल्या समोर आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे 7 बार अधिक मतदान या ठिकाणी होऊन दिलेलं आहे. आदरणीय चाकूरकर साहेबांचा हा मतदारसंघ आहे. तरी पण या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. आणि प्रास्ताविक या नात्यानं आमच्या गावासाठी आपण जर निवडून आला, आमच्या इथून आम्ही लीड देऊ. लीड मिळाल्यानंतर आपण आमच्या गावच्या काही राहिलेल्या गोष्टी त्यांचा पाठपुरावा करून आम्हाला पूर्ण करून द्या ही अपेक्षा. तरी येतो मी म्हणजे हळू स्वामी महाराजांचे मोठे संस्कार आहे. गेली 25 वर्ष आम्ही खंड मागत आहोत, तरी पण आम्हाला खंड मिळालेला नाही. सत्ता जमाना आहे, नागरिकांची जनता शून्य आहे. आणि यावेळेला आपल्याला आदरणीय काळगे साहेबांना भरघोस मतानं विजयी करून आपल्या या मतदारसंघामध्ये त्यांचं अभिनंदन करावं. धन्यवाद. निवडणूक चालू झालेली आहे. त्यासाठी आपल्या समोर आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपल्या मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे 7 मे